शांते इथंच थांबतं काय? समोरच्या पट्टीत नाही चालत? खालच्या पट्टीत चालणं, तिथे पाहून घेजो पराठी कशी आहे काय आहे तर. हा, इथंच घुमून राहिली किती वेळची. पाहून घेतो आता. लय दिवसाबाद आली तर कशी आहे काय आहे, बोंड्या पात्या पाहून घ्या लागते बारकाईनं. त्याच्यानं घुमून राहिले मी. अन हे म्हणत होती मी, घेऊ काय म्हटलं लेकरासाठी 2-4 संत्र घेऊन घेतो. आता मोठे मोठे झाले. राहू दे ना, कायले घेतं लेकरासाठी? अजून काय लेकरायले सर्दी खोकला करायचा आहे काय? एक तर बिमाऱ्या चालू आहे. राहू दे, काही संत्र गिंत्र नाही घ्यायला लागत. गण्या म्हणत होता संत्रांजो आजी संत्रांजो आजी, म्हणून म्हणत होती घेऊन घेतो बा 2-4 संत्र. खाईन मीठ लावून. बरं घेऊन घे मग, 2च घेजो, जास्त नको घेऊ. नाही तर मग घरी घेऊन जा तर खाय लय मोठे खात राहते आणि फेकफाकही करते. मले सांगते तर मी तर नेतच नाही. मले माहित आहे संत्र घेऊन गेलो का लेकरं मोठ्या आवडीनं खात नाही, मग सर्दी खोकला होते. मग अजून त्याले दवाखान्यात न्या. त्याच्यानं मी आणत नाही घरी. घेऊन जातो लेकराले आंबट चुंबट आवडते खाणं. आता मोठ्या आवडीनं सांगितले त्यानं अंजू आजी तर घेऊन घेतो 2-4. बरं घे ना तर तोड लवकर. मोठे मोठे पाहिजे. हे तर बारीकच दिसून राहिले मला ह्या झाडावरचे. ठीक आहे ना, मोठे मोठेच पाहतो मी. मंदात दिसले होते मला एका झाडाले मोठे मोठे संत्र आहे, घेऊन घेतो. हो घेऊन घे. पुढच्या महिन्यात तर फास नाही लागत म्हणा. पुढच्या महिन्यात खावायला येऊन जाते संत्र. हो पुढच्या महिन्यात काय खावायलाच येते ना. आताच तर लय मोठे मोठे झाले. आणि तुम्हाला पाहिजे काय संत्र पाहिजे असेल तर या मग आमच्या वावरात. चला मग मी आता संत्र तोडतो आणि समोरचंही दाखवतो वावर. पराठी गी चांगली आहे हो ह्या वर्षी. कचरा नाही, काही नाही, तणही नाही. सप्पा वावर दिसते. दिसन नाही तर काय मग. आता बायाच लावल्या, निंदाले, खाट टाकाले, त्याच्यानं वावर सप्पा आहे ना. मस्त घुमता येते पराठीत बी. हो ना, कचरा गिचरा काहीच नाही आहे. मस्त घुमता येते वावरात. खातवात द्या लागन काय वा आता. राहू दे ना, आता कायले द्या लागते खात. खात दिल्यानं अजून पराठी वाढते. राहू दे. फवारे तर मार जा मग, फवारा टाकून दे जा. शांते कधी धरलं टाकलं असं राहते काय? टायमीवर करा लागते. रोग गीत गेला काय? पराठी चांगली आहे ना, रोग नाही काही नाही. अहो ते नाही म्हणत मी, रोग गेला पाहिजे अशी नाही म्हणत मी. ते नाही भेटत काय फवारे? जास्त फुलं आले पाहिजे, पात्या आले पाहिजे, बोंड आले पाहिजे. आणि बोंड गळले नाही पाहिजे, फुलं गळले नाही पाहिजे. त्याची काही फवारे राहते ना. अरे हो शांते, हे तर भुललोच होतो मी. आता पाहा लागन ह्या 1-2 दिवसात जाईन मी आणि घेऊन येईन फवारा. हो जा आता चांगल्यानं विचारून घे जा, कधी टाका लागते, किती दिवसानं टाका लागते. आता त्याला माहीतच राहते दुकानदाराले. तर चांगल्यानं विचारपूस करून घे जा. हो करा लागन ना. फवारे तर टाकाच लागते, माराच लागते. हो आणि तुरीवरचाही घेऊन ये जा. तुरीवरही मारा लागन फवारा, जास्त फुलं लागले पाहिजे म्हणून. हो आता जाईन तर घेऊन येईन ना. तुरीसाठी घेऊन येतो आणि पराठीसाठी घेऊन येतो. पाय जा, नाही तर होऊ द्या दसरा गिसरा. घाई गी नाही आहे म्हणा. मी आत्ताच टाकायची नाही म्हणून राहिली. दसरा होऊ द्या, मग आरामात पाहू तिकडे दसरा गिसरा झाल्यावर. हो ते तर आहे, पण आणून ठेवायला काय आहे? घरी राहिलं म्हणजे ज्या दिवशी माणूस भेटते त्या दिवशी टाकणं होते. मग वेळेवर फवारा आणाले जा. दगदग नाही करा लागत. मंदात चाललो जाईन एखाद्या दिवशी आणि घेऊन येईन. बरं ठीक आहे ना, तुमच्या मतानं घेऊन ये जा. इकडच्याही पट्टीत मस्त आहे तूर पराठी. हो मस्त आहे ना. आता आली तर घुमून घे वावर. मग काही येऊ नको 2-4 दिवस. हो मग येत नाही मी दसरा झाल्याशिवाय. चाल ना तर मग, चाल पाहून घे समोर. हो चला. हॅलो, काय चालू आहे मेघा? काही नाही, कामच करत होती. हा काय, जेव्हा पाय तेव्हा कामच करत राहतं. कधी आठवण तर करत जाय. माझी आठवण नाही येत काय? तुमची आठवण नाही बा, आठवण काय करा लागते तुम्हाला. काय यार मेघा, मी किती मिस करून राहिलो. सकाळपासून बोलणं नाही झालं आपलं. सकाळी कॉल केला तेव्हाही फोन नाही उचलला. मग नंतरही केला अर्ध्या तासानंतर, तेव्हाही फोन नाही उचलला. फोनावर फोन लावा, एकही फोन नाही उचलत. अहो तर मी कामं करत होती. आता नवरात्रीच्यानं कामं लय निघून राहिले ना. कामं करा लागते. अच्छा, उपवास करत असतं काय मग नवरात्रीचा? हो करत असतो ना, मी दरवर्षीच करत असतो. अच्छा, मायासाठी करत असन तू उपवास, नाही काय? नाही तुमच्यासाठी काय करण मी अशीच करत होते. चांगलं वाटते मला उपवास करणं. खरं खरं सांग ना, कायच्यासाठी उपवास करत होती तू? चांगला नवरा मिळाला पाहिजे, चांगला पती मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी करत होती ना तू उपवास. हेच मागत होती ना तू देवीजवळ जाऊन?
राहू द्या ना हो, तुम्हाला काही दुसरं सुचत नाही काय? जेव्हा पाहिजे तेव्हा तुमचंच लावता तुम्ही. आठवण नाही करत काय, आठवण नाही करत काय? आज कामाला नाही गेले काय तुम्ही? घरीच आहे काय? हो, आज घरीच नाही आहे. त्याच्यानं आठवण येऊन राहिली. कामात राहतो तर आठवण नाही आहे. त्याच्यानं कॉल करून पाहा म्हटलं काय चालू आहे काय नाही. हाव काय? कुठं गेले आई बाबा? आहे ना, घरी आहे ना. आई बाबा घरीच आहे. खाली आहे आई बाबा आणि मी वर आलो छतवर बोलाले. अच्छा, छतवर आले काय तुम्ही? तेच तर म्हणून आली मी. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मोबाईलवर बोलता, ताई काही म्हणत नाही काय बा? लपू लपू बोलता तुम्ही आहे ना, छतवर येऊ येऊन. हा, येत असतो मी छतवर. अन रात्रीनं बोलता तेव्हा? रात्रीनं 11 वाजेपर्यंत राहतो मी छतवर आणि त्याच्यानंतर मग खाली. हाव काय? चांगलं आहे ना. काय म्हणते मग मनोज? आला होता मनोजचा की फोन? काय म्हणणार आहे तो? काही नाही, आता येईन दसऱ्याले. हाव काय? मग आठवण गिटवण काढते जिजाजी कशी आहे काय करते काय नाही. काही विचारपूस करते की नाही करत? नाही करत, कायले करन ते विचारपूस? जेव्हा मी तुमच्या घरी राहिली येईन लग्न झाल्यावर तेव्हा विचारन काय करते जिजाजी काय नाही. आता तुमच्या घरी आली काय मी रावाले? लग्न झाल्यावर विचारन तो फक्त एवढाच म्हणते, जेवले काय, काय करता, कुठे गेले होते, आई बाबा संग बोलते, माया संग बोलते, तुमच्याबद्दल की नाही विचारत तो. अरे बापरे, नाही विचारत नाही? रागीट स्वभाव आहे काय त्याचा? विचारायला तर पाहिजे. काय विचारन होतो? आता त्याला माहीतच आहे साक्षगंध झालाय तर मोबाईलवर तर बोलणं चालूच राहते बा पोरी पोरायचं. त्याला माहीत आहे मी तुमच्या संग बोलतो म्हणून. आता तो काही मना थोडी करणार आहे का तू बोलू नको कायले बोलतो. असा थोडी म्हणणार आहे, त्याला माहीतच आहे जिजाजी होय बोलते. मग काय विचारणार आहे अजून तो? अन अशा गोष्टी विचारणं चांगले नाही वाटत ना, त्याला शोभत नाही असं विचारावं बा म्हणून. ते आहे पण विचारायला पाहिजे काय करते जिजाजी, कशी आहे, काम गिम चालू आहे बंद आहे, कशी आहे तब्येत, काय आहे तब्येत, एवढं तर विचारूच शकते ना. हो ते तर आहे, विचारू शकते. पण जेव्हा तुम्ही बिमार पडाल तेव्हा मीच सांगन का भाऊजी बिमार आहे बा, जाय दवाखान्यात. मग मी स्वतःच पाठवून ना त्याला तुमच्याजवळ. असं आहे काय? मग आता मला बिमार पडायला लागून जाणून बुजून. सांग बा, 2-4 दिवस जेवण नाही करत मग चक्कर करीन पडन मी तर होऊन जातो भरती दवाखान्यात. पाठवतो मग त्याले. नाही हो, कायले बिमार पडता? मी तर गंमत करून राहिली, मजाक करून राहिली तुमच्या संग. मजाक करत होती. हाव काय? चांगलं आहे बा, मस्त मजाक करतो मग तू. मी म्हटलं लवकरात लवकर काढायला लागेल म्हटलं लग्नाची तारीख. काहून कुठे चालले तुम्ही? कुठं जायचं तुम्हाला लवकर लग्न करून? करू ना आरामात 2 वर्षानंतर. 2 वर्षाबाद काढजा लग्नाची तारीख. आतापासून कायले काढून राहिले? लवकरच बोलावायचं आहे काय तुमच्या घरी? भांडे घासाले, झाडू लावाले, पोछा लावाले. अरे नाही. झाडू लावायला कायले, बाई ठेवून देईन ना कामवाली. राहू द्या ना, तसेच फेकता लग्नाच्या पहिले. मग तर आता म्हणता आठवण येते कॉल नाही करत. आणि मग तर मी घरी राहीन तर तुम्ही थांबणारी नाही घरी, बार घुमत राहान. गमत नाही मी, बोर झालो आज घरी आहे तर. मनोजच घरी येते तर कसा म्हणते बोर झालो म्हणते मी आता कधी जाऊ, तिकडेच बरा राहतो म्हणते मी. तुम्ही तसे म्हणान मग आता मला गमत नाही, आज कामाला नाही गेलो तर घरी गमत नाही, बोर झालो. नाही तू असल्यावर बोर नाही होणार मी. पाहिन ना आता लग्न झाल्यावर माहीतच पडते. म्हणूनच तर म्हणून राहिलो काढतो दिवाळीच्या पहिले लग्नाची तारीख. पाठवू काय मग बाबाले? सांग तू म्हणशील तर उद्याच पाठवतो मी लग्नाची तारीख काढायला. हो, तुम्हाला तर घाई चालली आहे लग्नाची तारीख काढायची आहे, लग्नाची तारीख काढायची आहे. थांबून जा ना आता, बोलून तर राहिली मी तुमच्यासोबत. काहून लग्नाची तारीख नाही काढू काय? कवपर्यंत असं बोलत राहू 11, 12 आणि 1 वाजेपर्यंत? काय माहित. सूरज, सूरज काय आहे? काय करतं रे वर? ये ना खाली चहा पेनं. चहा बनवला, चहा पिऊन घे, ये खाली. बरं ठीक आहे, येतो. हो ये मग लवकर. चाल मग मेघा, नंतर कॉल करतो मी, आई बोलावून राहिली. ठीक आहे, जा मग कामं गिमं करत जा. हो बाय. आल्या काय व सगळ्या जणी? हो काकू आल्या ना, सगळ्याच जणी आल्या. काय तर काय म्हणत होत्या मग? कायची मीटिंग ठेवली म्हटलं? सगळेले बोलावलं इथं तर काय आहे म्हटलं? बाई प्रीती सांग ना, कायची मीटिंग आहे म्हटलं? आता तू ना सगळेले जमा केलं बा, सांग. काही नाही काकू, हे म्हणत होते मी, म्हटलं गरबाचा कार्यक्रम ठेवायचा आहे तर कसं काय म्हटलं? चांगलं आहे ना मग, गरबाचा कार्यक्रम करायचा आहे तर प्रॅक्टिस करा, काही बक्षीस देऊ आपण, नाही काय व चंद्रकला मंदा? हो ना मावशी, बक्षीस तर पाहिजेच. बक्षीस शिवाय तर मजा नाही येत, कॉम्पिटिशन नाही वाढत ना. हो मावशी, मागच्या वर्षी मस्त गरबाचा कार्यक्रम ठेवला होता, ह्या वर्षी ठेवा. हो पहा ना तुम्ही, जोडी कोण काय घेते, कोणाची जोडी काय घेते. तुम्ही तुमच्या हिशोबानं पहा, तुमच्या मतानं प्रॅक्टिस करा आणि मग उद्याच ना. हो उद्या तर माई जोडीत आहे बा बबिता वहिनी. माय रूपा पाहिजो ना, पाहिजो बापा, एक तर प्रेग्नेंट आहे, हिशोबानं खेळचो गरबा.
काय होते मावशी, काही नाही होत. हिशोबानच खेळून मी एन्जॉय करा लागते. खुश राहावं लागते. हो ते तर आहे. आशा तू नाही घेत काय भाग? घे ना तू बी. काय काकू, गरबा खेळताना येत ना, काही नाही ना, काय घेऊ आता गरब्यात भाग. येवं का नाही येवं घेऊन घ्या लागते. जेव्हा खेळून पाहिशीन शिकशीन तेव्हा न खेळता. नाही म्हटल्यानं थोडी होते. नाही म्हटल्यानं तर कोणतीच गोष्ट नाही होत. काही होते काय? हो घेतो. हो मग नाव दे, प्रॅक्टिस कर. आणि ये खेळाले. काहून नाही खेळता येत? जमते. ते तर आहे म्हणा, आपल्याला साधा सुधा गरबा जमते. मग इकडच्या तिकडे, एक पाय इकडे आणि दुसरा पाय तिकडे, एक हात वर तर एक हात खाली, साधा सिंपल कसाही जमते बा. मी घेईन गरब्यात भाग. मागच्या वर्षी प्रिया होती माझी मैत्रीण, म्हणून पाहा लागन प्रियाले. प्रिया बनन माझी मैत्रीण तर प्रिया, नाही तर मग हाय शिला. अमाय हो हो राणी काय म्हणते? शिला आणि शिलाची माहिती आहेच नाही दोघी जणी. अमाय हो गड्या, लताबाई तर आहेच नाही. आवाज नाही गेला काय तिला? गेली होती ना मावशी, मीच तर गेली होती आवाज द्यायला. घरी कोणीच नाही आहे. कुलूप लागलं होतं दाराले, त्याच्यानं मग येऊन गेली वापस. काय माहित बाई कोणत्या दौऱ्यावर जाते तर घरी राहतच नाही. कुठं ना कुठं चालूच राहते तिचा दौरा. काय माहित आता मायच्या घरी गेली का अजून कुठं मार्केटमध्ये गेली. बरं जाऊ दे, नाही आली तर नाही आली. सांगून दे जा तिले. अन आजी आम्ही बी घेईन ना भाग. गण्या आणि मी, आमचे नाव लिही जा. ठीक आहे ना. तुमची जोडी अजून राणी आहे. राणी पाहिजे तिची जोडी. अजून इकडे रूपा आहे, बबिता आहे, प्रीती आहे, आशा आहे. राधा तू घे ना. तू नाही घेत काय भाग? घेईन ना काकू, घेईन ना. हो तर ज्याले ज्याले गरब्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यानं भाग घ्या. नावं द्या. न 3 बक्षीस दिल्या जाईन रे बा. आणि किती किती द्यायचं मग काकू बक्षीस मध्ये? पहिल्या बक्षीस वाल्याले किती, दुसऱ्या बक्षीस वाल्याले किती, आणि तिसऱ्या बक्षीस वाल्याले किती? तुम्ही काय म्हणता? किती दिले पाहिजे पहिल्या बक्षीस वाल्याले? किती काकू? 10,000? बापरे 10,000 कुठून आणावं एवढे मोठे पैसे? 5 म्हणत होती मी आता. आपल्या लहान गाव आहे तर एवढे मोठे पैसे नाही देणं होत ना. तर पहिल्या बक्षीस वाल्याला दिले असते 5,000 आणि दुसऱ्या आले 2,500 आणि तिसऱ्या आले 1,000 रुपये. एक काम करा काकू, पहिल्या वाल्याले द्या 7,000 आणि ज्याचा दुसरा येईन त्याला द्या 5,000 आणि ज्याचा तिसरा येईन त्याला देऊन द्या 2,000. तुम्ही सांगा बा आता. एकटीच्या मतानं नाही होत. निर्णय तर सगळेचाच पाहिजे ना. तुम्ही तुमचे मत सांगा. प्रीती ताई म्हणते तसंच करा ना काकू. पहिल्या नंबर वाल्याले 7,000 आणि दुसऱ्या वाल्याले 5,000 आणि तिसऱ्या वाल्याले 2,000. ठीक आहे ना मग. तर घ्या मग आता भाग घ्या. लवकरात लवकर नाव द्या. मस्त पहिला नंबर आणा आणि 7,000 घेऊन घ्या. हो ना, भाग घ्या लागेल ना. थोडेसे बक्षीसचे पैसे येईन तर काही खर्च पाण्याला होऊन नाही. हो काय चांगलं आहे ना. माझी नाव लिही जा. मी माझी मैत्रीण आणतो बरोबर पाहून. हो हो लिहिते ना लिहिते. तुझंही नाव लिहिते. चंदूचंही नाव लिहिते. इकडे राधा आहे. राधा तुझी मैत्रीण कोण? बबिता आणि माझी जोडी गण्याची आणि चंदूची जोडी. राणी तुझी मैत्रीण कोण? प्रिया कशीला? आई मी प्रियालेच घेईन ना. प्रिया हाव म्हणन तर. जर ते नाही म्हणन तर मग शिलाले विचारून पाहिन. पण माझं नाव लिहून घ्या ना सध्याचं तुम्ही. ठीक आहे ना. झाल्या 3 जोड्या. राधा तुझी जोडी कोण? प्रीतीताई तुम्ही कोणाला घेऊन राहिले तुमची जोडी? माझी जोडी घेत होती मी आता आशा गिशाले. तर तू म्हणशील तर तू घ्या ना प्रीतीताई तुमच्या मतानं. राधा संग म्हणान तर राधाला घेऊन घ्या. मला काही गरबा जमत नाही. बरं एक काम करा, तुम्ही राधाला घेऊन घ्या. मला काही गरबा जमत नाही. आणि मी पाहिन हाय ना, मंदाताई आहे, लताबाई आहे, यायला घेऊन घे. नाही तर मग हाय शांता काकू. काय काकू काय म्हणता तुम्ही? काय म्हणन बा मी. मला तर मस्त गरबा जमते हो मग. आपल्या दोघीची तर जोडीच जमन मग. पहिला नंबर तर आपलाच येईन मग. काही विचारूच नको. हो शांताबाईचा ना आशाचा. आशा इकडे एक पाय इकडे फेकन तर तो दुसरा पाय तिकडे फेकजो. नाही हो ना. जमत आहे ना गरबा. हाय ना मग मंदाताई आहे. मंदाताई ना मी खेळन लेकाले. ठीक आहे ना. चालते. प्रॅक्टिस करून घेईन आम्ही. नंबर येऊ का नाही येऊ आमची खुशी तर काढून घेईन. काय नंबर आला पाहिजे त्याच्यासाठी गरबा खेळन काय? मी माझ्या खुशीसाठी खेळन. हो ते तर आहे म्हणा. नंबर तर एक हे आहे म्हणा. द्या लागते बक्षीस. चांगलं वाटते कार्यक्रम. आपापल्या खुशीसाठी खेळला चांगलं वाटते. तर द्या मग आपापल्या नावं द्या. आपापल्या जोडीदाराचे नावं द्या. उद्या मग गरब्याचा कार्यक्रम करून देऊ चालू 6 वाजतापासून. मग टाइम होते ना. गरबा खेळता 10 तिकडे 12-1 वाजून जाते. हो 6 वाजता येऊन जायचं. मस्त आरती वारती करून प्रसाद घेऊन गरबा वरबा खेळा. मग अजून 8 वाजता घरी जा. जेवण खावणं करा. अजून या. मग अजून गरब्याचा कार्यक्रम चालू. नाही काय शांताबाई? नाही तर मग लगातार खेळा थकून जाण गरबा खेळू. काही नाश्ता वास्ता ठेवा लागेल ना आपल्याला मग. हो ठेवून दे जा. काही समोसा कचोरी जे ठेवायचं आहे ते.
हो आणि पाण्याची व्यवस्था. हो हो ठीक आहे मग. झालं मग फायनल आता. आणि पोरायला विचारून घे जा. पवन आहे तिकडे, सुनील आहे, हा प्रकाश आहे, गुलाब आहे, सुभाष आहे, त्याला विचारून घे जा. त्याची नावं घेऊन घे जा. अमाय हो गड्या, माहित यायले म्हणा लागन काय म्हणते येतं. हो म्हणून तर त्याचे नाव घ्या लागन. हो सगळेच आपल्यासाठी थोडी आहे, सगळ्यासाठीच आहे ते. पवनले खेळता येते ना राधा गरबा? हो येते ना. हो तर पवनले विचारून घे जा. पवनचं नाव देऊन दे जो, जोडी कोणाला घेते तर. ठीक आहे ना. नाही तर पाहिन मग आमच्या 2 जणांची जोडी मस्त जमते. हो हे तर आयडिया राधा चांगली आहे, जोडी जोडीनं. नाही काय नंबर गिंबर आला तर पूर्ण पैसे आपल्याच घरी. अमाय हो गड्या, ह्या विचार तर केलाच नाही मी. मस्त किशोरजी आणि माई आमच्या दोघांची जोडी तर मस्त जमन. राधा एक काम कर, तू पवन संग गरबा खेळ जा, मी माईच्या यायच्या संग गरबा खेळन मस्त जोडी जोडीनं. ठीक आहे ना प्रीतीताई, चालते चालते. हो साथीदार बदलू शकता. विचार करून घ्या कोणाला घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे. हा मस्त आता घरी जा प्रॅक्टिस करा आणि उद्या मस्त या मग फुल तयारीनं. संपली मग आता मीटिंग? अजून काही राहिलं कोणाचं? नाही नाही मावशी, आता काही राहिलं नाही. ठीक आहे मग. आता आपली मीटिंग झाली. आता तुम्ही घरी जा, जेवण खाऊन करा, कामं करा, आराम करा. हो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.